महाराष्ट्रात असे एक हिंदू मंदिर आहे जे मंदिर स्वतः विजापूरच्या आदिलशहाने बांधले आहे. विजापूरच्या मुसलमान बादशाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही. तर हे आहे कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर वसलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नरसिंहपूर अर्थात नरसोबाची वाडी. दत्त संप्रदायात श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार मानले गेलेले श्री नरसिंह सरस्वती यांनी औदुंबर वृक्षांनी बहरलेले या अरण्यभूमीत 12 वर्षे वास्तव केले होते. यानंतर जेव्हा ते गाणगापूरला जायला निघाले तेव्हा योगींच्या आग्रहावरून त्यांनी आपल्या पादुका इथे ठेवल्या. या पादुका चंद्रकांत पाषाणाच्या असाव्यात, कारण सततच्या अभिषेकाने या झिजत नाही. या वालुकामय पाषाणांच्या पादुकांना मनोहर पादुका असे नाव आहे. या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूला उंच व विस्तृत खांब आहे. मधोमध श्री गुरु ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णा नदी सन्मुख त्या मनोहर पादुका व त्या पुढे थोडी मोकळी जागा. त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभाऱ्यातील पादुकांची पूजा करतात. या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे.